तळेगाव हे जहाल हिरवे आणि समुद्र किनाऱ्याच्या जवळ आबाद असलेले एक लहान गाव. गावातली शाळा, तळेगाव माध्यमिक विद्यालय, गावातील जास्त भागाचे जीवनाभिमुख केंद्र होते. शाळेच्या वर्गातून येणारा आवाज, अंगणातला धुंद गंध आणि सकाळच्या फाटलेल्या चहा पोकट्यांची गाणी सगळं तिथे रोज नव्याने सुरू व्हायचं. त्या शाळेत 2 माणसांचे नाव गावात सर्वत्र ओघाने फिरायचे: अमोल देशमुख आणि सुभाष काळे. अमोल म्हणजे विनम्र, शिस्तप्रिय आणि विद्यार्थ्यांप्रती अगाध प्रेम असलेला शिक्षक. सुभाष म्हणजे शाळेचा शिपाई, कामात काटेकोर पण बोहल्याने बोलणारा आणि अमोलशी असलेली मैत्री खूप घट्ट. प्रत्येक सकाळी सुभाष उशिरापर्यंत जागत असे आणि शेजारील वडिलांना बोलून मग शाळेकडे येत असे. त्याची ओढ शाळेकडे नव्हती फक्त कामासाठी, ती अमोलशी बोलण्याची, त्याच्या विनोदांवर हसण्याची आणि कधीकधी अंगणात बसून भाजीपाला संदर्भातली किंमत तुटवण्याची. अमोलसुद्धा सुभाषला केवळ कामाचा माणूस म्हणून न बघता मित्र समजायचे. दोघांमध्ये शाळेच्या अनेक निर्णयात चर्चा, चहागप्पा आणि आयुष्याच्या छोट्या मोठ्या प्रश्नांचे उत्तर यांचा आदानप्रदान हसत खेळत होत असे. पण हा एक शांत सहजीवन खूप दिवस टिकले नाही. एका वर्षातून शाळेत नवीन मुख्याध्यापक नारायण वाघमारे आले. वाघमारे स्वभावाने कठोर, नियमांचा काटेकोर पालन करणारे व मनातल्या मनात काहीतरी कमजोरी लपवून ठेवणारे असले. त्यांनी शाळेच्या आर्थिक व्यवहारांना सखोल तपासण्यास सुरुवात केली. हजेरीपासून ते निधीपर्यंत सर्व काही पुन्हा तपासले गेले. सुरुवातीला सगळ्यांना वाटले की हे थोडे कठोर आहे, परंतु वेळेनुसार त्यांच्या तपासात अजब गोष्टी उघडल्याच. शाळेच्या बँक खात्यातून मोठी रक्कम अचानक गायब झाल्याची नोंद वाघमारे यांनी केली. कागदपत्रांवरून दिसत होते की अनेक पावत्या व बिले अमोलच्या नावावर असून त्याच्याशी संबंधित सहाय्यक सहीही तिथे होती. तिथे तब्बल 3 लाख रुपयांची गडबड होती. शाळेतील लोकांमध्ये अफवा पसरली. अमोल सरांनी पैशात हात घातला असा आवाज लवकर पसरला. अमोलची खात्री होती की तो निर्दोष आहे, पण फाईल्सवर त्याचं नाव आणि सही आढळल्याने तोही थरथरला. सुभाषचा मन मोठ्या वेदनेने भरून आला. त्याला विश्वास होता की अमोल कधीही असं कृत्य करणार नाही. रात्रंदिवस तो अमोलसोबत बसून फाईल्स तपत राहिला. त्यांनी पुरवठादारांचं बिलांची पुनर्पडताळणी केली. त्या तपासातून एक नाव सतत समोर येत होते: रमेश काळोखे, गावातला ठेकेदार आणि स्थापत्यकार, ज्याच्याकडून शाळेने अनेक वेळा सामग्री खरेदी केली होती. रमेशच्या भेटी वाघमारे यांच्या अतिमित्रत्वाचे पानही नोंदीत आले. एकदा गावात एका लहान मुलीने विचारले, "सर, सुभाष काय गोष्टी करत असे?" अमोलने हसत उत्तर दिले, "तो गजब आहे. तो नेहमी म्हणायचा, शाळा केवळ अक्षरे शिकवत नाही, पण मन मोकळे ठेवायला शिकवते. त्याने मला आयुष्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या. बहुतेक जगा, दुसऱ्याच्या काळजीत स्वतःचा भाग वाटप करणे हीच खरी माणुसकी आहे." त्या दिवसापासून तळेगावच्या शाळेने केवळ वाचन आणि लेखन नव्हे, तर नैतिक मूल्ये आणि धैर्य यांचेही धडे दिले. आणि अमोलने त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात सुभाषची आठवण जपण्याचा संकल्प घेतला. गावातले बरेच लोक म्हणत असत, शाळा झाली, पण तिथे एक प्रेमळ अंधार आहे, जो कधी उजेडात उघडत नाही. हा अंधार म्हणजे सुभाषच्या शांत पण दृढ स्वभावाचा, ज्याने एक वेळा सत्य जिंकल्याच, जरी त्याची स्वतःची स्वप्नपूर्ती न झालेली असली तरी. शाळेच्या अंगणात विहिरीकडे वळून अमोल कधीकधी मनातलं एकच विचार करत बसत असे: मित्राने दिलेला सर्वोच्च धडा म्हणजे स्वतःला नाही, परंतु दुसऱ्याचा वाचवण्याचा धाडसी विचार. आणि म्हणूनच जरी सुभाष शारीरिकदृष्ट्या त्या विहिरीत राहिला नाही, तरी त्याचं अस्तित्व शाळेच्या दरवाजात, वारात आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या नजरेत जगत राहिलं. तेव्हा तळेगावला हाच मोठा विजय मिळाला. एक शाळा जी फक्त पुस्तके नव्हे, तर जिवंत माणुसकी शिकवते. कथा संपते हे लाजिरवाणे सत्य असताना पण तिच्या शेवटी वाचकाला एकच प्रश्न पडतो:
जबाबदारी, प्रेम आणि न्याय या तिघांपैकी एखादं आपण कधी कोणत्या क्षणी कसे निवडतो आणि त्या निवडींचे परिणाम आयुष्यभर आमच्या पाठीमागे येऊन आपल्याला आठवत राहतात.